येवला नगर परिषदेत आयोजित बैठकीत महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी सफाई कामगारांशी थेट संवाद साधलाय. यावेळी कामगारांनी आपल्या अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि कामाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. सफाई कामगारांच्या कल्याणासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असून भत्तावाढीच्या निर्णय प्रक्रियेत असल्याचे सारवान यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचा उपाध्यक्ष म्हणून मी सफाई कर्मचाऱ्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या कल्याणकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने राज्यभर भेट देत असून आज येवला शहरामध्ये नगर परिषदेत भेट दिली असता सफाई कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावे अशी सूचना केली. तसेच सफाई कर्मचाऱ्यांना 20 रुपये हा धुलाई भत्ता, 15 रुपये हा घाण भत्ता आजपर्यंत होता. त्या संदर्भात नगर परिषद प्रशासनाला मी सूचना केल्या का सफाई कर्मचाऱ्यांना 20 रुपये जो धुलाई भत्ता आहे तो 250 रुपये करण्यात यावा आणि 15 रुपये जो घाण भत्ता आहे तो 250 करण्यात यावा. असे मिळून 500 रुपये त्यांना धुलाई व घाण भत्ता देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी. तसेच राज्य शासनाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजनांची येवला नगर परिषदेप्रमाणे राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका यांनीही अंमलबजावणी करावी. त्यात दिरंगाई करण्यात आल्यास राज्य सफाई कर्मचारी आयोग योग्य अशी कारवाई करेल. सफाई कामगारांच्या भत्त्यात वाढ करण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती सारवान यांनी दिली. त्यामुळे कामगारांच्या मागण्यांना आता शासन दरबारी पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.